पाहिजे, पण पुतळ्यातून महामानव जिवंत ठेवण्याच्या प्रवासाला पुस्तकातून महामानव जिवंत ठेवण्याचा प्रवास सुद्धा जोडला पाहिजे. कारण तो समाज वाचत नाही, त्या समाजाला भिकेचे डोहाळे लागतात. तुमचा माझा बाप व्यवस्थेसमोर शरण जात नाही, म्हणून माझ्या पाठीला फार फार मणक्याचा आजार होऊ शकतो, पण कोणाच्या बापासमोर झुकण्याचा आजार होत नाही. कारण माझा बाप आहे क्रांतीसूर्य दादासाहेब ज्योतिबा गोविंदराव फुले, आणि आम्ही फुल्यांना मानणारी माणसं आहोत, आम्ही बाबासाहेबांना मानणारी माणसं आहोत, आम्ही छत्रपती शिवरायांना मानणारी माणसं आहोत. आणि जी माणसं महात्मा फुल्यांना, छत्रपती शिवाजी महाराजांना, सावित्रीबाईंना मानणारी असते, ती माणसं चिकित्सा करतात आणि विवेकवादीपणातून आपली भूमिका या समाजापुढे नेतात आणि या समाजासाठी लढण्याचा प्रयत्न सुद्धा करतात. आपण सुद्धा असाच प्रयत्न करावा. आपला बाप काय करत होता माहित आहे का? ज्या बापाच्या पुतळ्याचं अनावरण झालं, आपला बाप द टाइम्स नावाचं वृत्तपत्र वाचत होता. माफ करा महात्मा फुले, आम्हाला माफ करा, तुम्ही द टाइम्स नावाचं वृत्तपत्र वाचत होते. आमच्या घरामध्ये 2 रुपयाचं वृत्तपत्र येत नाही आणि आमच्या बायकोला 2000ची साडी प्रत्येक सणाला लागते. हे वैचारिक दारिद्र्य एक दिवस आम्हाला मातीत घातल्याशिवाय राहत नाही. असं म्हणलं की या वर्गाला आमचा राग येतो. प्रतीक्षा गुरनुले नावाचा प्राणी आम्हाला कार्यक्रमात नको. फार प्रक्षोभक बोलते, फार आडव्या हाताने घेते, पण या समाजामध्ये ज्या ज्या वेळेस आम्ही समाज प्रबोधन करतो त्या त्या वेळेस या समाजाच्या वेदना आम्हाला ज्या होते त्या शब्दात बसत नाही. आणि असंही कोणताही कवी निसर्गावर, चंद्रावर, ताऱ्यावर लिहू शकतो आपल्या प्रियसीच्या डाळिंबासारख्या ओठावर कविता, पण कार्यकर्त्याच्या वेदनेवर कविता लिहिणारा जो कवी असतो ना, त्याला माहित असते की कार्यकर्ता बनून चळवळीत जगणं म्हणजे किती कुत्र्याचे हाल होतात माणसाचे. म्हणून परिवर्तन म्हणजे फक्त एका पक्षाला शिव्या देणं नव्हे, प्रबोधन म्हणजे पर्टिक्युलर एका कास्टला टार्गेट करणं नव्हे, आणि विद्रोह म्हणजे काही फोटो सेशन नव्हे, आणि चळवळ म्हणजे फोटो काढणे आणि 365 दिवसातला एक दिवस सेलिब्रेट केल्यानंतर 364 दिवस गायब असणे. आम्ही याला चळवळ म्हणत नाही. आम्हाला महात्मा फुल्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे नेण्याचं काम करायचं आहे आणि तोच आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या बापाला अंतिम क्षणी लखवा मारला होता महात्मा फुल्यांना, डाव्या हातांनी पुस्तकाचं लेखन केलं. माफ करा महात्मा फुले, आम्हाला तुम्हाला मानणारा तुमचाच अनुयायी, तुमच्याही समाजातला आणि बहुजन समाजातला पोरगा, तुम्ही हाताला लखवा मारल्यानंतर डाव्या हाताने ग्रंथाचं लेखन केलं. आमचं पोट्ट 3 तासाचा पेपर लिहत नाही, बापाने किती महागड्या ट्युशन लावून दिल्या तरी. हे आमच्या समाजाचं वैचारिक मागासलेपण आहे, हे आमच्या समाजाचं दारिद्र्य आहे. आणि आमच्या समाजाचं दुसरंही दारिद्र्य, आमच्या म्हणजे माडी समाजाचं नाही, सबंध बहुजन समाजाचं दारिद्र्य आहे. माणसं रिटायर्ड झाली की समाजसेवा करण्याच्या नादी लागतात आणि शिक्षण घेण्याच्या काळामध्ये राजकारणी बनण्याच्या नादाला लागतात. महात्मा फुले तुमचे शिष्य डॉक्टर B.R. आंबेडकर म्हणाले होते की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आम्ही पार क्रमच चुकवलाय आणि ज्या समाजाने हा क्रम चुकवलाय त्याची वाट चुकली, ज्याची वाट चुकली त्याची वाट लागली. आणि वाट लागलेल्या समाजाला जर वाट आम्हाला दाखवायची असेल तर आम्हालाही काही काळ वाट पाहावी लागेल. हे सुद्धा सत्य या समाजासमोर मी सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मागच्या वर्षी 10 एप्रिलला महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित फुले नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आणि फुले चित्रपटातून काही सीन कट करण्यात आले. त्या वेळेस आमच्या समाजातली माणसं सोशल मीडियावर साधं लिहू शकली नाही, आमच्या समाजातली माणसं निवेदन द्यायला नाही, आमच्या समाजातली माणसं आंदोलन करायला नाही. मग जयंतीच्या दिवशी आम्ही एकत्र येतो, त्या दिवशी आपल्या बापाच्या पायाला ठेच लागली, ताप आला तर आपण आपल्या बापाला दवाखान्यात नेतो. मग आमच्या बापाच्या अस्मितेवर ज्या ज्या वेळेस घाव घालण्यात येतो त्या वेळेस जर आमचं अंतःकरण दुखत असेल तर आम्ही माणूस, आणि नसेल तर महात्मा फुल्यांना केवळ माळी म्हणून तुम्ही समजू शकलात, माणूस म्हणून समजू शकला नाहीत. आणि महात्मा फुल्यांना जर समजून घ्यायचं असेल तर माळी म्हणून समजून घेण्यापेक्षा माणूस म्हणून समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे. ती निकडीची गरज सुद्धा आहे, हे सुद्धा मी या ठिकाणी सांगितलं पाहिजे. ही गुलामगिरी आम्हाला खतम करायची आहे, तेव्हाही होती आताही आहे. माध्यम बदलली, आम्हाला नेतेगिरी, भाईगिरी, दादागिरी यापेक्षा या समाजातली गुलामगिरी खतम करायची असेल, संपवायची असेल, आम्हाला आता तलवारी घेऊन शिवाजी महाराजांसारख्या मावळ्यांसारखं लढायचं नाही. आमच्या हातातली लेखणी आणि आमच्या समोर असणारा माईक, आमची वाणी हीच या समाजासाठी शस्त्र आहे. म्हणून तुम्ही कोणत्याही पक्षाची असा, संघटनेशी असा, पण सत्याला सत्य म्हणत राहिला. कारण जर तुम्ही महात्मा फुल्यांचे अनुयायी असेल तर महात्मा फुल्यांनी आपल्या आयुष्यामध्ये सत्याला प्रथम प्राधान्य दिलं होतं. आज सार्वभौम भारत आहे आमचा, आम्ही अखंड भारताचे स्वप्न पाहतो, अखंड भारताचे स्वप्न पाहतो, पण महात्मा फुल्यांचा अखंड आमच्या घरात अजूनही नाही. हे आमचं दारिद्र्य आहे आणि हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. किती मोठ्या मोठ्या बाता झाडतो आपण, अरे साधा सिलेंडर आम्हाला मिळत नाही, शिक्षण, आरोग्य, पाणी ह्या आमच्या मूलभूत गरजा आमच्या आज पूर्ण होत नाही. आणि आमच्या गोष्टी चंद्रावर जाण्याच्या आहे. जर चंद्रावर जाऊन किंवा
सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करते. आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यातले जर आम्हाला आसू पुसायचे असेल तर हे महामानवा, तुझ्याच हातातला शेतकऱ्यांचा आसूड आम्हाला घ्यावा लागेल. आणि तुमच्याचमुळं महात्मा फुले, तुमच्याचमुळं आज घराघरामध्ये शिक्षित रत्न पैदा होत आहे. पण आज महात्मा फुल्यांनाच या देशामध्ये भारतरत्न नाही. मान्य आहे, आत्ता उचलून धरल्या गेली ही मागणी, पण महात्मा फुल्यांना भारतरत्न नसेलही, कारण महात्माजी फुले तुम्ही भारतरत्नापेक्षा मोठे आहात. म्हणून तुम्हाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलं. हे महात्मा ज्योतिराव फुले यांचं मोठेपण आहे. आणि इतकं सगळं सांगत असताना मला असं वाटते की मी थांबलं पाहिजे, कारण फार बोललं की महत्वाच्या शब्दाला मान राहत नाही, किंमत राहत नाही. आणि दुसरी गोष्ट, माझा सन्मान केला, सत्कार केला, आपला कितीही सन्मान झाला आणि सत्कार झाला तरी माझे शब्द घेऊन सांगते, हार तुरे फुलांचे ह्या तर कोमेजून जाणाऱ्या गोष्टी, हार तुरे फुलांचे ह्या तर कोमेजून जाणाऱ्या गोष्टी, दरवड मागे उरण्यासाठी जिंदगी घासावी लागते, दरवड मागे उरण्यासाठी जिंदगी घासावी लागते. आपण मला सन्मानित केलं, आपण सगळी माणसं मोठ्या मनाची आहेत, म्हणून मनपूर्वक धन्यवाद. महात्मा फुल्यांना आपण सत्यशोधक असं संबोधतो, म्हणून जाताना शेवटच्या 2 ओळी सांगते की सत्याच्या शोधामध्ये सततची एक वाट निवडली की माणसाला कोणत्याही एका शुद्ध धर्माच्या कप्प्यात बंदिस्त व्हायची काही एक गरज राहत नाही. म्हणून सत्यापासून सत्यशोधक होण्याचा जर आपण प्रवास केला, महात्मा फुल्यांना हे खरं अभिवादन असू शकतं. कारण या जगाला, या समाजाला तारू शकतो तो तुकडोजीच्या खंजरींचा विश्वधर्म आणि महात्मा फुल्यांचा सार्वजनिक सत्यधर्म. म्हणून सरते शेवटी आपण फुल्यांचे सच्चे अनुयायी व्हा एवढंच सांगते. आणि माझेच शब्द उसने घेऊन फक्त एवढं म्हणते की ज्ञानदान केले बहुजनांना, ज्ञानदान केले बहुजनांना, तोडून जाती धर्माच्या भिंती, दश दिशात नाद गरजुदे, जय ज्योती जय क्रांती, दश दिशात नाद गरजुदे, जय ज्योती जय क्रांती. मनपूर्वक धन्यवाद. जय ज्योती जय क्रांती, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान.